नाही, निश्चितच ही निषेध करावी तेवढी चा कमी आहे या गोष्टीचा. आणि रात्रीच्या 12 वाजता तुम्ही केक कापत असताना, रस्त्यावर केक कापत असताना तुम्ही त्याला हाकलत नाही आणि एक 10 वाजता नंतर मेडिकल बंद करता, दुकान बंद करता, व्यापाऱ्यांना त्रास देता, लोकांना त्रास देता. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्थानिक प्रशासनाची गोष्ट करतोय मी. ठाणेदार म्हणजे ठाण्यातली. आणि त्या लोकांची तक्रार मी परवाच्या दिवशी केली. तर त्या परवाच्या दिवशीच्या तक्रारीत 5 वाजताच त्यांच्या तडकाफडकी मुख्यालयी बदल्या करण्यात आलेल्या आहे. 6-6 वर्ष झाले तिथे ते लोक तिथे होते आणि हे खुफियाचं अपयश आहे. खुफियाने कुठंतरी पक्षपात केला का या बाबतीतही विचार करण्याची गरज आहे. अ, त्या आरोपीला जर वेळी जर आळा घातला असता तर हा संपूर्ण प्रकार समोर आला असता, काय वाटतं? हो, मग त्यावेळेस कुणी तक्रार केली होती असं 5-6 2-4-5 महिन्याआधी. तर ती तक्रार मॅनेज करण्यात आली. तक्रार त्यांना हाकलून लावण्यात आलं. असे सुद्धा प्रकार तिथं घडल्याचं मला सांगण्यात आलं आहे. त्याच्यामुळं त्यावेळेची जर तक्रार त्यांनी घेतली असती तर कदाचित हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं असतं आणि एवढी मोठी त्याची व्याप्ती नसली असती. आता या संपूर्ण प्रकरणाची इनसाइड स्टोरी जी आहे ते बाहेर येत आहे. मुली पटवण्याच्या शर्यतीमध्ये हा संपूर्ण प्रकार झाल्याचं समोर आलेलं आहे. कसं बघता याकडे? बघा, मुली पटवण्याची स्पर्धा म्हणता तुम्ही असं मला अधिक विचारलेला हाच प्रश्न. स्पर्धा पाहिली मी, खेळातली स्पर्धा पाहिली, मी अजून कोणत्या राजकारणातल्या स्पर्धा पाहिल्या. स्पर्धा एक सुदृढ, पण ह्या कलंकित करणाऱ्या, समाजाला कलंकित करणाऱ्या, दिशाहीन समाज